नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ॲनालिसिस जे करतोय ते करतोय 14 तारखेच्या मार्केटसाठी. तर 13 तारखेचा जो डेटा होता तो कसा होता तो आपण बघूया. त्या 13 तारखेला काय ॲनालिसिस आपण केलं होतं आणि कशा पद्धतीने मार्केट राहिलं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही इथं चेकआउट करू शकत असाल. डेटा जो आहे तो ओव्हरऑल मी ॲज अ निगेटिव्ह पोझिशन्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पुढे एक शब्द आहे इमॅच्युअर डेटा. तर इमॅच्युअर डेटा काय आहे? जे ओल्ड फॉलोअर्स आहेत, जे ओल्ड सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की इमॅच्युअर डेटा म्हणजे काय असतो. तर इमॅच्युअर डेटा म्हणजे काय असतो मी पुन्हा एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी मार्केट एक्सपायरीला दिवस येतो त्यावेळी ह्या पोझिशन्स आहेत ना अनवाइंड होतात. तर इथं बघा 34 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या त्यात 18 लाखावरती आल्या. कानाकोपऱ्यातले जे छोटे मोठे रिटेलर आहेत, छोटे मोठे प्लेयर आहेत, काही मोठे प्लेयर आहेत ते पण त्यांच्या पोझिशन अनवाइंड करण्याचा प्रयत्न करतात. इथे पण बघा 48-36% अनवाइंड झाले म्हणजे 13-14 लाखाच्या पोझिशन्स 9 लाखावरती 8 लाखावरती आल्या. तर अशा हिशोबाने हा डेटा आहे ना हा इमॅच्युअर असतो. मग डे वाईज हा डेटा हळूहळू फिल होत जातो. म्हणजे मोठी लोक छोटी लोक हळूहळू त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या बनवत जातात. ओके. तर आता पोझिशन्स कुठं बनवतील त्या पोझिशन्स बनवतील प्रत्येक एका लेवलवरती. ज्या लेवलवरती मार्केट वरती खाली होत राहील त्या लेवलवर त्यांच्या पोझिशन्स बनत जातात. ओके. मग आता जर तुम्ही विचार करा, तुम्हाला एखादी गोष्ट जर घ्यायला लावली तर तुम्ही काय कराल, ती स्वस्तात मागाल. किंवा जर तुम्हाला एखादी गोष्ट सेल करायची आहे म्हणजे वरतून ती खाली आल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे, त्यावेळी तुम्ही ती वरच्या लेवलला कशी सेल होईल आणि मग मी खाली आल्यावर कशी बाय करेल ह्याचं प्लॅनिंग कराल. ओके. तर बेसिकली तुम्ही वरच्या लेवलला सेल करून खाली बाय करण्याचा प्रयत्न कराल. तसंच सेम पद्धतीने रिटेलरच्या केसमध्ये सुद्धा रिटेलरला एक प्रत्येक वेळी असं वाटत असतं, रिटेलरची जी बाय डिफॉल्ट नॅचरल त्याच्याकडे एकच गोष्ट कळते त्याला, पुटपेक्षा कॉल सपोर्ट शोधत असतो. प्रत्येक ठिकाणी मार्केट पॉझिटिव्हच होताना दिसतं आणि तिथं त्या ठिकाणी ते पोझिशन्स घेत असतात. तर मग आता रिटेलरची बाय डिफॉल्ट नॅचरल डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. मग आता डेटा हा कमी आहे म्हणजे रिटेलरला खूप स्कोप आहे की अजून काही पोझिशन ॲड करू शकतात. ओके. आता इथे बघा 22 लाखाच्या पोझिशन्स त्यांनी 4 लाखाने वाढवून 26 लाखापर्यंत नेल्या. 18 लाखाच्या पोझिशन्स 22 लाखापर्यंत नेल्या. म्हणजे ऑलमोस्ट 4-4 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. ओके. त्यामुळे ह्या 4 लाखाच्या पोझिशन्स वन डे ॲड झालेल्या आहेत आजच्या दिवसात. पण मोठ्या प्लेयरच्या जर पोझिशन्स बघितल्या तर काल होत्या 6,23,000 आणि आज झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 6,82,000. ओन्ली 9% पोझिशन्स वाढलेल्या आहेत. राईट. आणि कॉलवर बघितलं तुम्ही तर हार्डली 20-30 हजाराच्या 50 हजाराच्या पोझिशन्स वाढलेल्या आहेत. तर हे का होतं? तर हे काय करतात मोठे प्लेयर्स रिटेलर भाऊ तुला काय वाटतंय मार्केट वरती जाणार का? वरती जाऊ दे. मार्केट वरती नेऊ दे आणि वरच्या लेवलला मी 2-3 दिवस चांगली शॉर्टिंग करत बसतो गपचूप आणि मग अचानक अशी काही न्यूज आणतो आणि झटका देतो. मग रोज थोडं वरती जाईल, 2 दिवस थोडंसं ग्रीन दिसलं की रिटेलर खुश. रिटेलर बोलणार आता सपोर्ट मिळाला. आता 23,500चा सपोर्ट रिटेलरला भेटायला सुरुवात होईल. ओके. कुठल्याही एका लेवलला त्याला एक सपोर्ट भेटायला सुरुवात होतो आणि तो सपोर्ट त्याला मिळाला की तो लॉंग जायला प्रयत्न करतो. म्हणजे ज्यावेळी ॲक्च्युअल मार्केट खाली यायची वेळ येते तर तो विसरून जातो की मार्केटमध्ये डेटा कसा आहे, काय लोकांचं मोटिव्ह आहे, मोठी लोक आपल्याला कशी फसवायला बसलीत, वरच्या लेवलला कसं लटकवायला बसलीत, हे तो विसरून जातो. राईट. तर अशा हिशोबाने हे जे पोझिशन्स आहेत ह्या डेटाच्या पोझिशन्स हळूहळू मॅच्युअर होत जातात. तर सुरुवातीचे 2-3 दिवस हा डेटा इमॅच्युअर असतो. तर मग आता इमॅच्युअर आहे म्हणून काय आपण ट्रेडिंग सोडून द्यायचं का? की त्याच्या बेसवर काही ट्रेडिंगच करायचं नाही? तर मित्रांनो तसं नाही आहे. आपल्याला ते इंट्राडेचे चेंजेस ऑब्झर्व करायला लागतात. ओके. ते इंट्राडेमध्ये किती कॉल लाँग होतात, किती कॉल शॉर्ट होतात, काय पुट ॲड होतात, पुट निघून जात आहेत. जेवढं सगळं काही दुनियादारी आहे मोठ्या प्लेयरची ती आपल्याला इंट्राडे ॲनलाईज करावी लागते. तर आज बऱ्यापैकी मिक्स असं काम झालेलं आहे. काही शेअर्स अनवाइंड झाले, काही ॲड झाले. तर ओव्हरऑल नेट टू नेट जी पोझिशन्स आहे ती तुमच्या समोर आहे. ओके. तर 2 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या
पॉझिटिव्ह साईडला कमी आलेल्या आहेत. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या कालच्या शॉर्ट पोझिशन्स होत्या त्या नेट टू नेट सेटल डाऊन झाल्या आणि 2 लाखाच्या पोझिशन्स कमी त्या ठिकाणी बघायला भेटतात. ओके. तर एफ-आयजने सुद्धा फार असं वेगळं काम केलेलं नाही आहे. कामच केलेलं नाही मुळात त्यांनी वेगळं काही म्हणण्यापेक्षा. हार्डली 9%, 3%, 15% आणि त्यांच्या टोटल पोझिशन्सच्या फार निग्लिजिबल काम त्यांनी ते केलेलं आहे आणि ते तसंच करतात सुरुवातीच्या दिवसात. उद्या परवा ते फार चांगले ॲग्रेसिव्हली शॉट मारून जातील किंवा जे पण त्यांची पोझिशन त्यांना हे करायची. जर खरंच अनवाइंड होणार तर ते आपल्याला दिसेल डेटावरती. इंट्राडे ते दिसतं. त्यामुळे असं घाबरून जाण्याची गरज नाही. आणि ह्या बेसिसवरती काही ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करू नका नेकेड. जर तुम्हाला निगेटिव्ह घेऊन जायचं तर तुम्ही त्याला स्प्रेड करून घेऊन जावा. ठीक आहे. तर स्प्रेड म्हणजे काय, ते एक बाय करायचा, दुसरा सेल करायचा. असे स्प्रेड ॲड करून ते तुम्ही गोष्टी घेऊ शकता. तर अशा हिशोबाचा हा डेटा आहे मित्रांनो. ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर अशा हिशोबाचं काम झालं. ओके. 13 तारखेला थोडंसं अपसाईड येत होती, ती सोल्ड इन टू परत थोडीशी अपसाईड, परत हे आणि नेट टू नेट कालच्याच लेवलला जिथं क्लोज झालं होतं ऑलमोस्ट त्या फ्लॅट लेवलला 33 पॉईंट ते त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न झाला आहे. तर अशा हिशोबाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून काही आनंदाच्या बातम्या द्यायच्यात. 2 शेअर आपण आज आयडेंटिफाय केले होते. जे लोकं ग्रुपवर नाही आहेत, ग्रुप ॲड करा. ग्रुपला ॲड व्हा. मी कमेंटमध्ये देतोय तुम्हाला खाली. WhatsApp ग्रुपची लिंक देतोय. एक शेअर जो आपण आयडेंटिफाय केला होता 190 सॉरी ₹184 ओके. तर मला देता थोडासा उशीर झाला. 92 पर्यंत तो तुमच्यापर्यंत आला आणि तो तिथंच नाही थांबला. त्याने 202 ची रॅली लावली. ओके. 202 ची अशी स्ट्रेट वे एकदम क्लिअर कट सरळ रॅली त्या ठिकाणी बघायला भेटते. तर मित्रांनो, मला असं काही वेगळं स्वप्न पडतं का, की ह्या सेल ऑथॉरिटीच्या ऑपरेटरने येऊन मला सांगितलं होतं, की बाबा आज आपला जो शेअर आहे तो आपल्याला 184 पासून 202 पर्यंत न्यायचा आहे. ओके. तर मी थोडंसं अर्ली एक्झिट झालो. ह्या फेजमध्ये माझा एस-एल हिट झाला. पण तो पॉझिटिव्ह होता. ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे जर्नी आहे. अजून एक शेअर होता. तर ह्याची गंमत अशी आहे, मी तुम्हाला सांगितलं आश्चर्य होईल, की आपले पार्टिसिपंट आहेत त्यांनी मला शेअर करत असतात जे रेग्युलर काम करतात. तर त्यांनी मला शेअर केलं आणि त्या शेअरमध्ये त्या ठिकाणी काय झालं, तो जो शेअर आहे तो त्यांनी जिथं सेल केला तिथून मी त्यांना सांगितलं, की इव्हन मी एंट्रीसुद्धा घेतली. मी ग्रुपवर अपडेट केलं होतं तुम्हाला, की त्या इथून मला अपसाईड दिसत होती. तर त्यांना म्हणलं इथून मला मोर अपसाईड त्या ठिकाणी दिसते. तर त्या ठिकाणी मी ट्रेड हे केला. ओके. तर याचं लॉजिक सांगतो तुम्हाला. याच्या पाठी काय होतं गंमत ती समजून घ्या. ओके. तर हा जो शेअर आहे त्यांनी 599 ला आयडेंटिफाय केला. ओके. 599 ला आयडेंटिफाय केला आणि तो ₹617 ला सोडला. ओके. साधारण सकाळच्या वेळाचंच गंमत आहे ही. ह्या लेवलला कुठेतरी सोडला त्यांनी. तर मला ती अपसाईड दिसत होती. क्लिअरली व्हिजिबल होत होती. तर मी बोललो, ह्याला इथून बाय करून वरती सोडता येईल का? तर ते मी त्याला घेतला आणि अशा पद्धतीने वरती कॅरी केला. तर 658 पर्यंतची रॅली त्याने लावली. पण स्टॉप लॉस जो होता तो आपला हिट झाला 42 वरती. ओके. तर मग 617 ते 42 इथपर्यंत आपण त्याला कॅरी केला आणि सोडून दिला. तर ह्याच्याही पुढे जाऊन त्यांनी अजून एक ट्रेड घेतला आणि ह्या लेवलला सुद्धा हा ट्रेड कॅरी करण्याचा प्रयत्न केला. तर याच्या पाठी काहीतरी घडतं मित्रांनो. याच्या पाठी काहीतरी लॉजिक आहे. काहीतरी गोष्टी आहेत की ज्या इतरांना नाही माहीत. ठीक आहे. इतर लोकं तुम्हाला नाही सांगू शकत. ह्या चार्टमध्येच काहीतरी सिक्रेट दडलेलं आहे. तर हे सिक्रेट तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर मी आपल्या ॲपवरती एक व्हिडिओ दिलेला आहे. ओके. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आय होप तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि माझी जी थॉट प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करताय. तर हे ॲप आहे आपलं. ह्या ॲपवरती व्हेरी सॉरी. ह्या ॲपवरती एक व्हिडिओ आहे. ऑलमोस्ट 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. तर जे पण शेअर्स कुठून येतात, कसे येतात, त्याच्यापाठी काय लॉजिक आहे, थोड्याशा हिंट दिलेल्या आहेत आणि ह्या हिंट जरी लक्षात आल्या ना, तरी तुम्ही खूप काही मिळवल्यासारखं आहे. ओके. असे बरेचसे पार्टिसिपंट आहेत, की जे फक्त व्हिडिओ बघून सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं काम करतात. तर मित्रांनो, शिकल्यानंतर अजूनच काही कॉन्क्रीट होईल. बरेच लोकं मला बोलतात, "विकास,
तू रिटेलरला शिकण्यासाठी का एवढं प्रवृत्त करतोय? ओके. तर काहींना वाटतं विकासचा फार मोठा स्वार्थ आहे. तर मित्रांनो, स्वार्थ आहे. एज्युकेट करण्याचा माझा छंद आहे. मी इतरही आधी बऱ्याच गोष्टींवर मी प्रत्येक वेळी काही ना काही चांगले सल्ले देत असतो. आता जर माझ्याकडे काही सिक्रेट आहे, आता एवढ्या वर्षांच्या तपस्येनंतरून असं माझ्याकडे काही गोष्ट आहे, तर मी तुम्हाला ती का नको द्यायला? ठीक आहे. तर ही फ्री ऑफ कॉस्ट द्यायची का? अजिबात नाही. मी ₹1 पण फ्री ऑफ कॉस्ट काही गोष्ट देणार नाही तुम्हाला. रिझन, ओके. ज्याला शिकायचंय, ज्याला अर्जुन बनायचंय, त्याच्यासाठी खूप काही आहे माझ्याकडे. तर त्यांनी व्हिडिओज बघा, एका एका वाक्यात सिक्रेट दडलेलं आहे, ती गोष्ट वेगळी. पण याचा हे असा, की मी बऱ्याच लोकांना फ्री ऑफ गोष्टी पण दिल्या. काही फ्रेंड, कलीग्स, मित्रमंडळी त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट पण ऑफर केलं. पण ते कनेक्ट नाही करत. ते लाईव्ह जॉइन होत नाहीत किंवा ते थॉट प्रोसेस जी आहे ती त्यांना वेळ नाही आहे. कारण ते फ्री भेटलेलं आहे. तर हे मी एवढं स्वस्त करून ठेवलेलं आहे, की ते एक एक फक्त एक स्टॉप लॉस आहे. एक स्टॉप लॉस आहे आणि मग जर्नी लाईफ लाँगची जर्नी चालू झाली. एक फक्त शेअर मल्टीबॅगर होऊ द्या, तर हे सगळं, सगळं आणि सगळं वसूल आहे. बाकी तर सोडूनच द्या, की अशा बऱ्याचशा कन्सेप्ट, एका कन्सेप्टवर नाही मी हे करत. मी अशा 4 ते 5 कन्सेप्ट, इंट्राडे इक्विटीची कन्सेप्ट आहे, स्विंगची कन्सेप्ट आहे, त्यानंतरून इंट्राडे ऑप्शन्स, ओके, त्याच्यावरही बोलतो. लाँग टर्मचे ऑप्शन्स आणि ओव्हरऑल थॉट प्रोसेस, ते मार्केट तुम्हाला डोळ्यांसमोर चालताना, फिरताना दिसतं. आता पुढे रिस्क आणि सायकॉलॉजी त्याबद्दल मी बोलतो. एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जर देत असेल, तर त्याची कॉस्ट ॲटलीस्ट 50,000च्या खाली असायलाच नाही पाहिजे, एवढं मी ठामपणे सांगू शकतो. ओके. जी मी डेटाची शीट फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो तुम्हाला इकडे, रोज मी अपलोड करतो. त्या गोष्टीसाठी ₹15,000 घेतात 3 दिवस देऊन. तर मी प्रत्येक दिवशी मी तुम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्याची काही व्हॅल्यू नाही आहे का? 100% फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी केल्यानंतरून त्याची व्हॅल्यू शिल्लक राहत नाही. त्यासाठीचे हे आहे. ज्यांना कनेक्ट व्हायचं आहे नक्की व्हा. ज्यांना नाही व्हायचं आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी आहेच आहेत. तर त्यांच्यासाठीची जर्नी थोडीशी लांबेल, बस एवढंच. जेवढा मला वेळ गेला. इतरांना लाँग टर्ममध्ये मार्केटमध्ये शिकून प्रत्येक गोष्टीचा एक गोष्ट शिकण्यासाठी स्टॉप लॉस, ओके. मॅनिप्युलेशन काय असतं, न्यूजला कसं रिॲक्ट करायचं, ही गोष्ट शिकता शिकता नाकी नऊ येईल. झी बिझनेसवाला आपला अनिल सिंघवी आहेच आहे आपल्याला उलजवायला, ओके. तर ह्याचं ऐकत राहा, ओके. आता मी तुम्हाला एवढं सिम्पलर करून दिलेलं आहे, की आपल्याला कुठला न्यूज चॅनल बघायचा नाही, कुठली न्यूज ट्रॅक करायची नाही, काही वेगळं करायचं नाही. आपल्याला इंट्राडेचे लाईव्ह चेंजेस जे आहेत ना, ते ऑब्झर्व करायचे. न्यूज नंतर येतील, यायच्या तर येऊ द्या, नाही यायच्या तर नका येऊ द्या. माझा न्यूजचा सेक्शनच झिरो झाला. ठीक आहे. मला हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न होते, कुठलं डोजी, ओजी, फोजी, हे सगळं सगळं झिरो झालं. हे मला ट्रॅक करायचं नाही. ह्याचं मला काही घेणं देणं, हे मला शिकायचं नाही. ओके. तर मला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं नाही. मला न्यूज शिकायच्या नाहीत. मला कुठला आडव्या-तिडव्या रेषा मारून रिसर्च करायचा नाही. मला कुठल्या सपोर्ट रेझिस्टन्सचं बॅक स्टडी आदल्या दिवशी फार असा हार्ड एंड तास-तासभर जाऊन बसायचं असं काही काम करायचं नाही मला. मला रिअल टाईम मार्केट जगायचं आहे. मला प्रत्येक दिवशी येताना त्या शेअरकडे, त्या इंडेक्सकडे, त्या अंडरलाईनकडे एकदम उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे आणि मग मला समजेल की याच्यामध्ये काय घडतं आणि हे कशा पद्धतीने घडतं. तर अशा पद्धतीचे काही सिक्रेट्स मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे. तर फार फार छोटी गोष्ट आहे. ठीक आहे. तुम्ही लाईफच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की काय व्हॅल्यू असते काही गोष्टींची. ट्रेडिंग करत असाल तर नक्की जाणत असाल आणि जर लॉसेस करत असाल तर मग तुम्हाला ह्याची व्हॅल्यू कळालीच पाहिजे. ओके. अजून किती दिवस हे चालणार आहे आय डोंट नो. हे तुम्ही ठरवायचं आहे. शिकायचं आहे की अशीच जर्नी लाँग टर्मची चालू राहणार आहे. ओके. तर आय होप काहीतरी प्रकाश पडेल. माझं ते नेचर नाही, मी एकदम ॲग्रेसिव्ह सांगू कुणाला. ओके. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. डेटा कसा आला आहे इन बिटवीन, डेटा थोडासा साईडवेज आहे, ओके, साईडवेज आहे, इमॅच्युअर आहे. तर आज जे दिवसभरात अनवाइंडिंग झालं आहे ऑलमोस्ट 2,00,000च्या पोझिशन्सचं, तर ते उद्यासाठी मॅटर करेल, पण एवढं मॅटर नाही करणार की फारच मार्केटला एकदम नेक्स्ट लेवल पॉझिटिव्ह घेऊन जाईल. जे पॉझिटिव्ह घेऊन जाईल ते लाँग टर्मसाठी, ॲटलिस्ट वीकसाठीचं ते ते निगेटिव्ह डायरेक्शन असेल. तर याचा अर्थ असा नाही की जाऊन लगेच पुट विकत घ्या. शॉर्ट पोझिशन घ्यायची तर थोडीशी हेज घ्या. ओके.
अशा हिशोबाचं आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा आणि मग ते डिसिजन घ्या. अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो. आता काही लोकांना हे ॲनालिसिस स्वतःच यायला लागलं असेल, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण मी ह्या डेटामध्ये असं काहीही लपवलेलं नाही आहे, की जे बरेचसे लोकं लपवतात. तर ह्या सगळं आणि सगळं एक-एक डेटाचे सिक्रेट मी त्या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे. तर आय होप प्रेम देताय. सर्वांचे धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. पुढे जाऊया, शिकत जाऊया आणि रँडमनेस टाळूया. थँक यू. गुड नाईट एव्हरीवन.